या शुक्रवस्त्रवीणाभरदण्डमण्डितकरा हरे हरि 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 ध्यान अवस्थेमध्ये ध्यानात थोर मोठी उच्च अवस्था होते. ध्यानात साधन अवस्था होते. व्यास भगवंतांनी या सप्तम अध्यायाच्या शेवटी मिश्र वासना म्हणजे मनुष्य वासनेत कसा अडकला जातो आणि धर्माचे साधकासाठी संसारी जीवनात राहता राहता 17 नियम धर्माचे सांगितले. हे नियम फार उत्तम आणि आवश्यकता आहेत. जसा जसा मनुष्य या नियमात तल्लीन होऊन जातो, आचरण करतो, तेवढा तो मनुष्य धर्माचरणामध्ये भगवत भक्तीमध्ये उन्नती होत जातो. मनुष्याची वासना ही मिश्र वासना आहे. मिश्र वासना आणि सामान्य व्यक्तीची वासना सामान्य व्यक्ती म्हणतो मी स्वतः उपभोग घेईन, म्हणजे स्वादिष्ट पदार्थ असेल स्वतः खाईन आणि राहिला तर दुसऱ्यांना देईन. ही मिश्र वासना होय. संतांची सत वासना असते आणि राक्षसांची असत वासना असते. दुर्जन म्हणतो आम्हाला पटत नाही आणि वैष्णव तसे सांगते आम्ही ऐकत नाही. ही मिश्र वासना. मनुष्य वासनेत अडकला जातो आणि
वासनेत अडकता अडकता संसारामध्ये फसला जातो. व्यास भगवंताची मोठी कृपा आहे की या सूक्ष्म वासना आणि धर्म मार्गावर चालण्याचे 17 नियम सांगितले. 11 ते 15 अध्यायात धर्माचं विवेचन केलं. पहिला 4 अध्यायात साधारण धर्म आणि 5वे अध्याय 15व्या अध्यायापर्यंत विशिष्ट धर्म सांगितला. धर्म रक्षति धर्म, जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतात. म्हणून आपण धर्माचं रक्षण केलं पाहिजे. धर्माचं आचरण म्हणजे काय की जो मनुष्य स्वतःपासून सनातन धर्माने जो नियम दिलेत, गुरुजींनी जो नियम दिलेत तो आचरण करतो आणि आचरण करण्यानं समाजावरती विशेष प्रभाव पडतो. जो मनुष्य धर्म मार्गावर चालत असेल तो भक्ती मार्गावर उत्तम रीतीने चालतो. म्हणून मनुष्याचा सगळ्यात मोठा धर्म कोण तर सगळ्यात मोठा धर्म सांगितला आणि सगळ्यात मोठा मित्र कुठला तर धर्म. जेव्हा कोणाचीही सहाय्यता नसते, मनुष्य शेवटच्या क्षणापर्यंत दुर्विचारामध्ये, शेवटच्या क्षणामध्ये तो संपण्याच्या मार्गावर असेल आणि त्याने धर्म सोडला नसेल तर कितीही संकट असतील तरी तो मनुष्य सहज तरून जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी एकच धर्म सांभाळला की स्वराज्याची स्थापना करायची आणि या स्वराज्यात स्त्री रक्षण, गौरक्षण आणि संत रक्षण हे 3 धर्म आचरणात आणले. जो राजा असं धर्म आचरण करतो त्याचं राज्य सुखी होतं. त्या राजाचं नाव अजर अमर होतं. म्हणून जो पण मनुष्य धर्मासाठी बलिदान करतो, गुरु कार्यासाठी बलिदान करतो, सत्संगासाठी बलिदान करतो, अथवा आपण रोज भागवत ऐकतो, हे 1 तास आपलं बलिदान आहे. म्हणजे बळ भगवंताच्या चरणी अर्पण आहे. आम्ही निर्बल आहोत, आपण तारू शकता. म्हणजे जसा जसा मनुष्य धर्माला शरण जातो तसा तसा त्या मनुष्याची उन्नती होती, त्या मनुष्याची कीर्ती होते. धर्म आचरण करता करता मनुष्य भक्ती मार्गातही श्रेष्ठ होऊ शकतो आणि संसार मार्गातही श्रेष्ठ होऊ शकतो. भागवत असा ग्रंथ आहे की संसार करता करता उन्नती कशी करावी, संन्यास घेतला असेल तरी जिज्ञासू कशी जागृत करावी, वैराग्य निर्मिती झाली असेल तरीही मुक्ती कशी प्राप्त करावी, ज्ञान प्राप्ती झाली असेल तरीही ज्ञानावस्थेत कसं टिकून राहावं. कारण कालच एक विशेष व्यास भगवंत म्हणले
की आपण कित्येक वेळा साक्षात्कार अवस्थेत जाऊन येतो, परंतु त्यावेळेस त्या स्थितीत आपण टिकू शकत नाही. हे भगवंतांनी, व्यास भगवंतांनी सुंदर याचं वर्णन केलं. म्हणून साधारण धर्माच्या लक्षणाचे वर्णन, साधारण धर्म म्हणजे सर्वांचा धर्म, मनुष्य मात्राचा धर्म. नारद म्हणतात की या धर्माचे विवेचन फार लांबलचक आहे. परंतु नारायणांच्या मुखातून हा धर्म ऐकला आणि या धर्माचे 17 आणि अधिक 13 अशी नारायणाने मिळून 30 लक्षणं सांगितली. या 30 लक्षणाप्रमाणे जो धर्माचरण करतो अथवा आपल्या मुलांना, कुटुंबियांना, मित्रांना धर्माचरणेसी भाग पाडतो. शिवाजी महाराजांनी बाल्य अवस्थेतच आपले पुत्र संभाजी महाराजांना धर्माचरण शिकवलं. धर्माशी निगडीत राहण्यासाठी शिकवलं आणि संभाजी महाराजांनी 40 दिवस यातना सहन केल्या, अनेक कष्ट सहन केले. काकडीसारखी शरीरावरची कातडी सोलण्यासाठी तयार झाली. गरम गजण्या डोळ्यात घातल्या तरीही धर्म सोडला नाही. म्हणून ज्या धर्मात मनुष्य जन्म घेतो त्यांनी त्या धर्माचा अभिमान असावा, त्या धर्माचं आचरण असावं. धर्म बदलला असता तर संभाजी महाराज शरीर राहिलं असतं. परंतु एक ब्रह्मज्ञानीचे पुत्र होते, ब्रह्मज्ञानीचे शिष्य होते. आणि त्यांनी कधीही धर्म सोडला नाही, म्हणून त्यांचंही नाव आज अजर अमर झालं. म्हणून जो व्यक्ती धर्म आचरण करतो, धर्म मार्गावर चालला जातो, धर्म त्याचं रक्षण करतात. नारायणाने नारद मुनींना पहिलं लक्षण सांगितलं. सत्य व शेवटचं लक्षण आत्मसमर्पण आहे. धर्मकथेचा प्रारंभ होतो सत्याने आणि शेवट होतो आत्मसमर्पणाने. सत्य हे ईश्वराचं स्वरूप आहे. धर्माची गती सूक्ष्म आहे आणि असत्यासारखं पाप नाही. म्हणून सत्य असं साधन आहे की ज्याच्या साह्याने मनुष्य सत्यनारायणात लीन होऊ शकतो. हरिश्चंद्र राजाची आपण कथा किती वेळा ऐकली असेल. पत्नीचं विक्रय करूनही, म्हणजे पत्नी विकूनही सत्याचं पालन केलं. पत्नी विकावी लागली हरिश्चंद्र राजाला, तरीही सत्य सोडलं नाही. सत्यात अडळ श्रद्धा असावी, यथार्थ नाव सत्य असावं. महाभारताच्या मतानुसार ज्यांचं सर्व जीवन कल्याण होऊ शकतं, विवेकपूर्ण होऊ शकतं आणि ज्यांचं वचन सत्य आहे, सर्वांचं कल्याण आणि स्वकल्याणी होऊ शकतो. जो मनुष्य सत्मार्गावर चालतो. परंतु सुंदर विश्लेषण नाथांनी या ठिकाणी केलं, महाराजांनी या केलं. सत्य कसं असावं की
एक संन्यासी तपस्या करीत होते. त्यांच्यासमोर एक गाय चालली आणि खटकाने विचारलं, कसाईने विचारलं की गाय कुणीकडे गेली. या ठिकाणी सत्य बोलावं तर गो मातेची हत्या होते, खोटं बोलावं तर सत्य धर्म नष्ट होतो. म्हणून भगवंतही म्हणतात की नरो आ कुंजरो. ज्या वेळेस धर्माचं रक्षण होत असेल, संस्कृतीचं रक्षण होत असेल, तर त्यावेळेस थोडस असत्य पण सत्य होऊन जातं. जर या महात्म्याने सांगितलं असतं की गायीकडे गेली तर गोहत्या, परंतु महात्म्याने सुंदर उत्तर दिलं की ज्या इंद्रियांनी बघितले त्याला बोलता येत नाही, ज्यानं बघितलं नाही त्याला बोलता येतात. कसंही निघून गेलं. आणि भगवान श्रीकृष्णाचे वचनही असत्य आहेत, परंतु सत्य आहेत. ते बहुजन हिताय, परहितासाठी महाभारताच्या युद्धात सुंदर एक प्रसंग सांगितला. आणि या प्रसंगात द्रोणाचार्याचा प्रसंग, भगवान श्रीकृष्णाला खोटं बोलावं लागलं. द्रोणाचार्य भीषण युद्ध करत होते. पांडवाचं अनेक सैन्य मारलं गेलं. कौरव विजयी होण्याच्या तयारीत. भगवंताला वाटलं हे द्रोणाचार्य असेच युद्ध करत राहिले तर पांडव जिंकणं शक्य नाही, आणि पांडव नाही जिंकलं तर धर्तीवर धर्म राहणं शक्य नाही. म्हणून पांडव जिंकणं फार गरज आहे आणि पांडवाला जिंकण्याची आवश्यकता आहे. भगवंतानी युधिष्ठिरांना सांगितलं की तुम्ही अश्वत्थामा मेला अशी गर्जना करा. कारण युधिष्ठिर कधीच असत्य बोलत नव्हते. युधिष्ठिर भगवंताला म्हणाले की भगवंता हे असत्य आहे. बोले तुम्ही असत्य बोलूच नका. अश्वत्थामा आपल्या हत्तीचं नाव आहे आणि अश्वत्थामा हत्ती संस्कृत शब्द आहे. एकदम सावकाश बोला. अश्वत्थामा हत्ती मेला. हत्ती सावकाश बोला आणि अश्वत्थामा मोठ्याने बोला. ही भगवंताची लीला आहे. या ठिकाणी असत्य आहे पण सत्य आहे. सत्य टिकवण्यासाठी आहे आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी आहे. म्हणून अश्वत्थामा मेला अशी ज्यावेळेस मोठ्याने गर्जना केली त्यावेळेस द्रोणाचार्य आले आणि द्रोणाचार्याला एवढा विश्वास होता की युधिष्ठिर कधी खोटं बोलणार नाही आणि भगवंतही कधी खोटं बोलणार नाही. द्रोणाचार्याने शस्त्राचा त्याग केला. म्हणले मला अश्वत्थामा मेला असेल तर मला अन्न त्याग करावं लागेल आणि शस्त्रही त्याग करावं लागेल. शस्त्र त्याग केली आणि ज्यावेळेस शस्त्र त्याग केली त्यावेळेस आज्ञा दिली कारण द्रोणाचार्य हे या ठिकाणी भगवंताला द्रोणाचार्याचं हितही करायचं होतं. या द्रोणाचार्याचा लाभ कोणता? कारण द्रोणाचार्य हे उत्तम वेदसंपन्न ब्राह्मण होते आणि ब्राह्मणाचं कर्म आहे वेद पठन करावं, वेदाचं ज्ञान सामान्य जीवांना द्यावं. परंतु क्षत्रियचं कर्म न करावं, युद्ध न करणे. म्हणून हे ब्राह्मण असून युद्ध करत होते. म्हणून भगवंतानी ज्यावेळेस
शस्त्र त्याग केले आणि द्रोणाचार्याच्या हातून नरसंहाराचं पाप घडू लागलं होतं. अनेक जीव हत्या होत होती आणि होणार होती. दुसरी गोष्ट, ब्राह्मण असून, वेद संपन्न असून धर्माच्या बाजूनी नव्हते. द्रोणाचार्यासारखे एवढे मोठे महात्म्य धर्माच्या बाजूने नाहीत, तरीही त्यांना वाईट सद्गती मिळाली. आणि आजचे राजा तर धर्म बघून स्वनष्ट होतात. हे उत्तम राज्य नाही. आणि ज्यावेळेस धर्मराजाने द्रोणाचार्याला ऐकू जाईल असा अश्वत्थामा हत्ती मेला लगेच आवाज म्हटले, नरोवा कुंजर केले आणि धर्मराजाचे शब्द ऐकून द्रोणाचार्याने शस्त्राचा त्याग केला. आणि भगवान श्रीकृष्णाने दृष्टद्युम्न आज्ञा दिली की द्रोणाचार्याचा शिरछेद कर. द्रोणाचार्य त्या ठिकाणी शिरछेद झाला. द्रोणाचार्याचंही कल्याण झालं आणि धर्तीवरच्या सगळ्या जीवाचंही कल्याण झालं, कारण इथं धर्माचं रक्षण झालं. म्हणून सत्य तर असावं, परंतु धर्माच्या रक्षणासारखं असावं. या ठिकाणी असत्य असेल तरीही धर्माचं रक्षण होऊ शकत नाही. तुलसी दया न छोड़िय जब लगा घट में प्राण. जो साधक याच जन्मात, दुसरा नारायणाने नियम सांगितला नारदांना की दयाभाव आहे धर्माचं दुसरं लक्षण आहे. जो दुसऱ्याची भलं चाहतो, भलं करतो. जसं रोज आपण भागवत घेतो आणि ग्रुपवरती लिंक पाठवण्याची सेवा करतात, भजन गाण्याची सेवा करतात. आणि आज भागवतात वर्णन काय झालं ती लिहितात. भागवताचे रेकॉर्ड घेऊन यूट्यूबवर दिवस त्याची एडिटिंग, फोटोग्राफी मिक्स करण्याची सेवा करतात. हे दुसऱ्याच्या प्रती दयाभाव आहे की आपण ही सद्गुरूच्या मार्गात आहोत आणि हे ज्ञान एका अज्ञानी जीवाला मिळालं आणि तो अज्ञानी जीव सद्गुरूच्या पथमार्गावर चालला तर तो उत्तम भगवंताचा शिष्य बनू शकतो. आणि आपण एवढा अट्टहास करतो, अथवा यूट्यूबला एक मनुष्य आपल्या जीवनात, एक मनुष्य आपल्यामुळं भक्ती मार्गावर चालत असेल तर त्याच्या एवढं महापुण्य, त्याच्या एवढी महादया आणि त्याच्या एवढं मोठं धर्माचरण कोणतं नाही. संसारात तर मनुष्य दारू पिणारा दारूच्या व्यसनाकडे वळतो, तंबाखू खाणारा म्हणतो खावा हो, काही होत नाही, थोडंसं खाऊन बघा. चिलीम ओढणारा म्हणतो थोडी बघा ओढून. परंतु भक्त म्हणतो अहो थोडी भक्ती करून बघा, थोडं भागवत ऐकून बघा, थोडं सत्संग श्रवण करून बघा. भक्त म्हणतो थोडंसं ध्यान करून बघा. हे सर्वात मोठं भक्ताचं धर्माचरण आहे. सर्वात मोठा जीवावरती दयाभाव आहे आणि सर्वात मोठं सत्य आहे की सत्य मार्गाकडे घेऊन जाणं हे सत्याचरण आहे. सत्याशी मिळवून देणं हे धर्माचरण आहे. कारण सत्य आहे सद्गुरू, सत्य आहे नारायण आणि सत्य आहे भक्ती. जसा जसा मनुष्य सत्य आचरण करतो, सत्य भक्ती करतो आणि सत्य मार्गावर चालतो,
त्याच्या एवढं धर्माचरण कोणतंच मोठं नाही. तिसरं लक्षण सांगितलं पावित्र्य. पावित्र्य हा सर्वांचाच धर्म आहे. आजकाल तर लोक शरीराच्या पावित्र्याला विशेष महत्त्व देतात. रोज नवीन नवीन साबण लावून शरीर स्वच्छ करणार, परफ्यूम मारणार, कपडे इस्त्रीचे घालणार, कपड्यावरती एकही डाग नाही, बस स्टाईल, हेअरस्टाईल. परंतु भगवंत म्हणतात हे तर पावित्र्य उत्तम आहे, परंतु पावित्र्य कुठलं असावं? मनाचं पावित्र्य, विचाराचं पावित्र्य, बुद्धीचं पावित्र्य. जो मनुष्य मनाने पवित्र आहे, मन अशुद्ध आहे आणि भाव्य पवित्र आहे, नाना. भले मी म्हणे ना, हे शास्त्र नाही, एक टाइम स्नान नाही करता संध्या केली तरी चालेल, पण शुद्ध संध्या असावी. शुद्ध संध्या म्हणजे कसं की जप करू लागलं तर इमानदारी पवित्राने जप. इथं काय सत्य आहे. जप करू लागता आणि चिंतन बाह्य होत असेल तर या ठिकाणी असत्य आहे. जप करू लागता, अहो नाश्त्याला काही केलं का नाही, आवला माझ्या फक्त आता 5च माळा राहिल्या, या ठिकाणी भगवंताशी असत्य व्यवहार आहे. या ठिकाणी पावित्र्य नाही. म्हणून पावित्र्य फार महत्वाचं आहे. आणि पावित्र्य मनात असावं. शरीर, व्यास भगवंत म्हणतात, सुंदर सुंदर शिकवण आहे. व्यास भगवंत म्हणतात मनुष्य शरीराने पाप फक्त 5 ते 10% करतो. समजून घेण्यासारखा विषय आहे. शरीराने मनुष्य 5 ते 10% फक्त पाप करतो आणि मनाने 80% करतो. समजलं का? मनाने 80% करतो. मनाने चोरी करतो, मनाने स्वादूला लोलुप होऊ शकतो, मनाने ब्रह्मचर्य तोडू शकतो. संन्यासी असेल आणि मनाने ब्रह्मचर्य तुटत असेल तरीही पाप आहे म्हणतात. म्हणून मन हे शुद्ध पाहिजे. आणि ज्यावेळेस मनुष्य शरीर सोडतो त्यावेळेस फक्त त्याच्यासोबत मन येतं आणि मनासोबत त्याचं शुद्ध आचरण येतं. म्हणून शुद्ध मन असावं. मनाने पापकर्म न घडावं. म्हणून पावित्र्य शरीरापेक्षा मनाचं असावं. पावित्र्य शरीरापेक्षा बुद्धीचं असावं. पावित्र्य शरीरापेक्षाही आचरणात असावं. म्हणून या धर्माचं तिसरं लक्षण पावित्र्य उत्तम सांगितलं. चौथा नियम आहे तपश्चर्या. तपश्चर्या म्हणजे 24 तास माळा घेऊन बसणं हे नाही. तपश्चर्या म्हणजे विचाराची, तपश्चर्या वाणीची, तपश्चर्या वर्तनाची. जप तर मनाने करावा. मनाने जप करू लागला आणि जप करता करता एखाद्याशी समोर घटना दिसली आणि क्रोध आला तर तपश्चर्या नाही. क्रोधावरती कंट्रोल, काम क्रोध लोभ मोह मत्सरावरती कंट्रोल म्हणजे तपश्चर्या. विचार, मनात वाईट विचारत असेल आणि त्याच्यावर अंकुश लावला, तपश्चर्या. अनेक वेळा आपण बडबड 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 करतो आणि शांत ठेवली, ही वाणीची तपश्चर्या. मौन ठेवलं, वाणीची तपश्चर्या. विचार शांत ठेवला, बुद्धीची तपश्चर्या.
मनात कोणतेही वाईट विचार नाहीत आले, सत्य विचार आले, ही मनाची तपश्चर्या. आणि या तपश्चर्या सिद्ध झाल्यानंतर जप ध्यान हे उत्तम तपश्चर्या म्हटलं जातं. 5वा धर्म आहे तितिक्षा. भगवत कृपाने जे पण वाटेला येईल ना ते सहन करावं. तितिक्षा म्हणजे सहन करणं. भगवंताच्या कृपेने सुख येईल तर तेही सहन करायला शिका. भगवंताच्या कृपेने दुःख येईल तेही सहन करायला शिका. सुख दुःख आल्यावर भगवंताला उल्हाना देता कामा नये. दुःख आलं तर भगवंता, अहो तुम्ही तुमचा एवढा जप करतो तरीही तुम्ही दुःख आम्हाला देता, आणि जे जप करीत नाहीत ती सुखी आहेत ना. भगवंतानी दुःख हे द्रोणाचार्याला सुद्धा दिलं कारण कल्याण होतं. भगवंतानी दुःख हिरण्यकश्यपूलाही दिलं कारण तिथे हिरण्यकश्यपूचं कल्याण होतं. दुःख नेहमी हे कल्याणाच्या भावनेने येतं. म्हणून दुःख आलं तरी भगवंताची देणगी समजावी. सुख आलं तरी भगवंतानी सुख यासाठी दिलंय की माझं चिंतन जास्त घडावं, भगवंताचं चिंतन जास्त घडावं. एकादशी एसीत बसायचा प्रसंग आला तर समजावं की भगवंतानी बाह्य उन्हामुळे, अत्यंत गरमीमुळे जप होईना, या शरीराकडे लक्ष जावं लागलं, भगवंताने एसी दिला. कधी उन्हात जायचा प्रसंग आला तर असं समजावा की शरीरात कफ व्याधी वाढलेला असतील, म्हणून उन्हात जाऊन कफ व्याधी शरीर तप्त होऊन नष्ट होण्यासाठी भगवंताने आज उन्हात प्रसंग दिलेला आहे. अरे अरे काय सूर्यनारायण तापले ना, सूर्यनारायण तापले ते आपल्या शरीरातल्या व्याधी नष्ट करण्यासाठी. सूर्यनारायण तापलेत ते हानिकारक बॅक्टेरिया धरतीवरच्या नष्ट करण्यासाठी. म्हणून जी पण परिस्थिती आहे सदैव सम और प्रसन्न रहना. हे ब्रह्मज्ञानीच्या मुखातून जे वाक्य निघतं ना, हे सगळ्या शास्त्राचा सार असतं. तूप काढून दिलेलं असतं भक्ताच्या हाती. दूध प्यायच्या नादीच लागू नको म्हणले. 1 चमचा तूप पिलं ना, लिटरभर दूध आलं तिथे. हे ज्ञानी महात्म्यांचे हे सार वाक्य फार जीवनात उन्नती करणारे आहे. सदैव समावर प्रसन्न राहणं हे धर्माचं सर्वात सत्य आणि महाचरण आहे. पाचवा धर्म म्हणजे तितिक्षा, म्हणजे दुःख सहन करणं. एकदा एक दृष्टांत आहे ना, एका महात्मा मानस रूपाने जप करत 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 निघाले होते. नासाग्र दृष्टी होती, त्यांच्या तल्लीन होऊन चालले होते. मस्त फकीर होते. आणि जाता जाता त्यांच्या लक्षात आलं नाही, धोबेने कपडे वाळू घातले होते रस्त्याच्या कडेला, आणि महात्म्याचं एक पाऊल एका कापड्यावरती पडलं. साहजिक आहे, कपडा मळून जाणार, धोबेने कष्ट करून धुतलं होतं. महात्म्याने ज्यावेळेस पाऊल पडलं त्यावेळेस धोबी उठला आणि महात्म्याला काठीने मारू लागला. भगवंताला वाईट वाटलं की एका महात्म्यावर हा अन्याय करत आहे. म्हणून भगवंत वैकुंठ सोडून आले, धरतीवर आले, आणि आता तिथं प्रगट होऊन धोब्याला शिक्षा देणार. तेवढ्यात महात्म्यांची तितिक्षा संपली, सहनशक्ती संपली. महात्म्याने काठी उचलल्याने धोब्याला मारायला लागले. भगवंत परत गेले. लक्ष्मी मातेने विचारलं, भगवंता आज धरतीवरून तुम्ही लगेच परत आला? बोले काही नाही, एक धोबी दुसऱ्या धोब्याला मारतोय, एक धोबी दुसऱ्या धोब्याला मारतोय. म्हणजे इथं
महात्मा महात्मा नाही राहिले, धोबी होऊन गेले. म्हणजे इथं तितिक्षा, जो भक्ती मार्गात तितिक्षा सहन करतो, भक्ती मार्गात सुख दुःख सहन करतो, भगवंत त्याच्यासाठी धावून येतात. अहिंसा, मन वाणी शरीर, मन वाणी आणि शरीर या 3 गोष्टीने कोणत्याही जीवाला हिंसा होता कामा नये. ही अहिंसा झाली. आणि ज्यावेळेस अहिंसा होती तोच संत होतो. ज्याच्या अहिंसा अशा आहे की ज्याच्या संपर्कात एखादा व्यक्ती येतो त्याचा स्वभाव बदलून जातो, सुधारतो. ऋषीच्या आश्रमातही हिंस्र पशु शांत होऊन जातात. अहिंसक व्यक्ती कधी कधी धर्तीवर येतात, जास्त नाही. अहिंसेचा नियम पाळणं वेगळं आणि अहिंसक असणं वेगळं. कारण ही लक्षणं अवतारी महापुरुषाच्यात ऑटोमॅटिकली उच्चारण असतात. विषैली साप तेरे बाबा में प्रेम के वश. विषारी साप सुद्धा पूज्यश्रीच्या पुढे वश होते. मी बघितलेली सत्य घटना आहे, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेले सत्य आहे. अहमदाबादला व्यासपीठ आहे आणि व्यासपीठाच्या साईडला गुरुनिवास आहे. पूज्यश्री पहिले तिथं निवास करायचे आणि त्या निवासाच्या शेजारी पाठीमागं थोडीशी बगीचा केलेला आहे आणि तिथं वारुळ वगैरे भरपूर आहेत. आणि मी पहिल्यांदा अहमदाबादला एवढा रस्ता वगैरे माहीत नव्हता आणि व्यासपीठाच्या पाठीमागून कोणी बघितलं असेल की रसोयाकडून रस्ता डायरेक्ट नदीकडे पूर्वी होता जायला, आत्ता पण आहे पण छोटा आहे. मग त्या रस्त्याने मी ज्यावेळेस चाललो होतो, मग स्पीकर पूज्यश्रीचा सत्संग चालला की छोटे छोटे स्पीकर सगळीकडे लावले जायचे आणि त्या बागेतही स्पीकर ठेवले. कारण एवढी गर्दी असायची, नदीतही एवढे बसत नसायचे, वर पंडालमध्ये भरपूर लोक, मग जिथं जागा भेटेल तिथं बसायचे. आणि इकडं पाठीमागं पूज्यश्रींचे निवास असल्यामुळं तिकडेही कुणाला म्हणजे बसू देत नव्हती, गर्दी नव्हती आणि त्या ठिकाणी साऊंड होता. आणि ज्यावेळेस मी चाललो होतो आणि पूज्यश्री व्यासपीठावर विराजमान होते आणि दिव्य सत्संग चालला होता आणि पूज्यश्रींची ओरा पण दिव्य होती, एकदम शांत दिव्य वातावरण. साधनेतल्या एक एक सत्संगातल्या एक एक शब्दाचा सुगंध बाहेर पडत होता आणि तो सुगंध प्राशन करण्यासाठी बहुऱ्याप्रमाणे साधक लालायित होऊन गेलता, तल्लीन होऊन गेलेला होता. आणि मी जाता जाता बघितलं तर एक बॉक्स ठेवला होता आणि त्या बॉक्सच्या समोर 3 सर्प विषारी फणा काढून बॉक्सकडे एकटक बघत जणू काही हे अमृत प्राशन करीत आहे. असं सुंदर दृश्य मी बघितलं. कारण विषारी सर्प सुद्धा तिथं आपला विषारी स्वभाव विसरून ज्ञान ग्रहण करतात. हे उत्तम अहिंसकाचे लक्षण आहे. दादागुरु ज्यावेळेस जंगलात जायचे आणि जंगलात ध्यानमग्न असायचे, डोळे बंद असेल आणि सिंह आपल्या जबड्यात शिकार घेऊन चाललेला असेल तरी दादागुरु दिसले तर शिकार साईडला टाकायचा आणि लाजून सिंह मार्ग बदलून जायचा. ही सत्य घटना आहे. दादागुरूंना सिंहाने बघितलं आणि शिकार करायला निघाला असेल आणि शिकार करून आले असेल तर लाजायचा आणि शिकार साईडला ठेवून निघून जायचं. हे अहिंसक स्वभाव आहे. असे अहिंसक महात्मा धर्तीवर विराळे असतात आणि अशा अहिंसक महात्म्यांचं शिष्य होणं फार मोठी गोष्ट आहे.
ब्रह्मचार्य, 7वा नियम ब्रह्मचार्य सांगितलं. शरीराचं ब्रह्मचार्य. शरीराने ब्रह्मचार्य पाळणारे तर भरपूर सापडतात, परंतु डोळ्यांनी मनाने ब्रह्मचार्याने पाळणारे विराळे म्हणतात. व्यास भगवंत म्हणतात की कशाचंही वाईट चिंतन न करणं म्हणजे ब्रह्मचारी. 8वा नियम सांगितला त्याग. हे जे नियम आहे हे नारायण आणि नारद मुनी संवाद झालेला आहे. काहीही टाकून देणं, सोडून देणं हा धर्म होय. एखादी गोष्ट आवडत असेल आणि त्याचा आपण त्याग करतो तर तो त्याग झाला. एखादा म्हणला फोर व्हीलर मध्ये बसतच नाही, फोर व्हीलरचा त्याग केला, पण फोर व्हीलरच नाही. जसं मी म्हणलं फोर व्हीलर मध्ये बसतच नाही, पण मला फोर व्हीलरच नाही, तो त्याग नाही झाला. त्याग कसा की आवडती गोष्ट आहे आणि प्राप्त आहे त्या गोष्टीचा त्याग केला तर त्याग झाला. त्याग हा सर्वात मोठा धर्म सांगितला. स्वाध्याय, सद्ग्रंथाचं चिंतन, मनन हे सगळ्यात मोठा स्वाध्याय आहे. आणि सद्ग्रंथाचं चिंतन करावं, मनाने स्वाध्याय, मनन स्वाध्याय करावं. आणि कधी कधी असंही, ही माझ्या मनाची गोष्ट आहे, असंही करावं की आपल्या मनाचाही स्वाध्याय करावा, आपल्या जीवनाचाही स्वाध्याय करावा, आपल्या जीवनाचा अभ्यास करावा की आपण किती मार्गात आचरण करतो, किती धर्माचरण करतो. आणि जसं जसं आपण धर्माचरण आणि स्वाध्याय करतो तशी तशी आपल्यालाही आपली स्वतःची परीक्षा घेऊ शकतो. आपण सत्यमार्गावर किती चालू शकतो. आर्जवम, आर्जवम हा 10वा धर्माचा नियम सांगितला. कारण आपण ज्या धर्मात राहतो, धर्माचं आचरण करतो, त्या धर्माचे नियम सुद्धा आपल्याला आवश्यक आहेत माहिती. एक हृदय व्यतीत होतं, म्हणजे आहे तशी गोष्ट की आपले मुलं असतील अथवा मोठी लोक असतील, आपल्या धर्मात राहतात, परंतु या धर्मात त्यांना विचारलं की गुरु द्रोणाचार्य कुणाचे गुरु होते तरीही सांगता येणार नाही. आपल्या मुलांना विचारलं भगवद्गीतेचा एखादा श्लोक सांगा तरीही सांगता येणार नाही. आपल्या धर्माचे नियम काय आहेत हेही सांगता येणार नाही, कारण माहीतच नाही. माता पित्यालाच माहीत नाही तर पुत्राला कुठले नियम माहीत होणार. म्हणून आईने मुलाला अगोदर हे 30 नियम सांगावे की बाबा आपण आपल्या या धर्मात राहतो आणि या 30 नियमाने आपण राहावं. कारण आपल्या धर्मापेक्षा इतर धर्मात जास्त धर्माचे नियम पाळले जातात. खेदाची गोष्ट आहे, परंतु आपल्या धर्मात एवढे नियमच माहित नाही तर पाळण्याची गोष्ट कुठली. म्हणून हे 30 नियम एवढे महत्वाचे आहेत. ज्याच्या घरीही लहान बालक असेल त्यांना हे 30 नियम, 21 दिवसाचा नियम घ्यावा की हे 30 नियम अथवा 30 दिवसाचा नियम घ्यावा की रोज एक नियम आपल्या मुलाला सांगावा, तो पठण करून घ्यावा, त्याच्या मनात रुजवावा. कारण हीच लहान मुलं उद्या आपली संपत्ती आहे. धर्मरक्षणासाठी हीच लहान मुलं उद्या
कोण गुरु नानक बनेन, कोण छत्रपती शिवाजी महाराज बनेन, कुणी तुकाराम महाराज बनेन, कुणी ज्ञानेश्वर माऊली बनेन. संतांचं तर कर्तव्य आहे, महात्म्यांचं तर कर्तव्य आहे नियम पाळणं, पण आपलंही कर्तव्य आहे की आपलं नियम आपण आपल्या मुलाला द्यावे, नवे नवे आपल्या मुलाला सुद्धा द्यावे, शेजाऱ्याच्याही मुलाला द्यावे. नातेवाईकाची मुलं आपल्या घरी आले तर हे 30 नियम सांगावे. बाळा, आपल्या धर्माचे नियम माहीत आहेत का? त्यांना तुम्ही सगळ्यात मोठी भेट दिली, हे 30 धर्माचे नियम त्यांना सांगितले. तर भले ते आचरणात आणो अगर ना आणो, पण सांगणं गरजेचं आहे. कारण एकदा जर कानात ते नियम घुसले तर हे नियम म्हणजे कसं आहेत की बियासारखे आहेत. बी उलटा पडो या सुलटा पडो, पण बी कसाही पडला तरी पाऊस पडला आणि माती मिळाली, माती आणि पावसाचा संयोग असेल, पाणी आणि मातीचा संयोग असेल तर ती बी अंकुरित होतो. एक ना एक दिवस ते बीज अंकुरित होतो. म्हणून 10वा नियम आहे आर्जव स्वभावातली सरळता, शुद्ध स्वभाव, सरळ असणं हे सर्वात मोठा धर्म मानला आहे. संतोष, नेहमी संतुष्ट. संतोष म्हणजे 11वा नियम सगळ्यात उत्तम सांगितला. वशिष्ठ भगवंतानेही प्रभू रामचंद्रांना सांगितलं की शम दम संतोष. संतोष हे भगवंतापर्यंत घेऊन जाणारा नियम आहे की ईश्वरानं जितकं दिलं, जेवढं दिलं त्यात संतुष्ट राहणार. आणि साधकाच्या मुखातनं तर मी असंच वाक्य ऐकतो, ओ बापूजींकडे आल्यापासून भरपूर काही मिळाला, म्हणजे संतुष्टी झाली. फार छान वाटतं ऐकायला हे. बापूजींनी जे काय दिलं फार दिलं. आणि एक भक्तही असा बघितला, 18 विश्व दारिद्र्य, घरी खाण्याची पंचत, रात्रीचं भोजन दिवसभर कष्ट करावं तेव्हा मिळेल, असाही साधक बघितला मी. म्हणलं काय स्थिती आहे हो, जे बापूजींनी दिलं भरपूर दिलं हो. काय म्हणलं अहो काय भरपूर दिलं, झोपडी दिसते, वरून सूर्यप्रकाश दिसू लागला आणि दिवसभर कष्ट. अहो हे काय नाही हो, जे बापूजींनी दिले ना, कष्ट करता सुद्धा आनंद येतो. एक दिवशी भोजन नाही मिळालं तरीही आनंद येतो. ही झाली खरी संतुष्टी, ही खरी संतुष्टी. श्रीमंती असेल तरीही गुरुकृपा, गरिबी असेल तरीही गुरुकृपा. कारण गरिबी आली तर गरिबीच्या राहता राहता भगवंताचं स्मरण नेहमी होतं. श्रीमंती आली तरी दानधर्म भरपूर होईल, याची कृपा गुरुजींची आहे. म्हणून संतुष्टी, एका पैसा असणं हे संतुष्टी नाही अथवा श्रीमंती नाही. पैशाचा तर आपण व्यवहार कधी घ्यायचंच नाही. पैसा येईल जाईल, लक्ष्मी ही कधी टिकणारी नाही. कधी येईल कधी जाईल, कधी राहतील कधी हे होतील. एकदा एक भिकारी रस्त्याने चालला होता आणि भिकारी शब्दावर लक्ष ठेवा, भिकारी रस्त्याने चालला होता आणि सोन्याची सुंदर अंगठी सापडली. भिकाऱ्याच्या मनात विचार आला की आपल्यापेक्षा सर्वात गरीब भिकारी कोण असेल, तर त्याला ही अंगठी देऊन टाकायची. काय, सर्वात गरीब भिकारी म्हणतो. बोले ठीक आहे, सर्वात गरीब भिकारी असेल त्याला ही अंगठी देऊन टाकू आपण. मग चालला, जाता जाता एक शेड दिसले. 3 मजली बंगला होता आणि 3 मजली बंगल्यात बंगला होता आणि तो 4थ्या मजल्या बंगल्याचं बांधकाम चालू होतं आणि त्याच्यावरचे काही कामगार
त्यांच्याशी झगडत होता. अरे बोले, तुम्ही पैसे एवढे घेता आणि एवढं काम करत नाही, असं करत नाही, तसं करत नाही, जा म्हणले पैसे देत नाही. भिकारी म्हणला, माझ्या एवढा भिकारी, माझ्यापेक्षाही मोठा भिकारी म्हणला. मी अंगठी त्याच्या हातात ठेवली. का रे बाबा, म्हणले भिकारी तो असून माझ्याकडे सोन्याची अंगठी, राहू द्या म्हणले तुम्हाला एखादी. अरे म्हणले, माझ्याकडे अशा लाखोनं पडलेले आहेत. ते म्हणले, पडलेले आहेत, परंतु गरिबाचं शोषण करतो, तुझ्या एवढा भिकारी कोणी नाही. म्हणून म्हणजे असणं वेगळी गोष्ट आणि असण्याचा अहंकार नसणं वेगळी गोष्ट. आणि असून पण दानधर्म न करणं सगळ्यात मोठा भिकारी, आणि नसून दानधर्म करणं सगळ्यात मोठा श्रीमंत. म्हणून संतुष्टी ज्या आहे त्यात संतुष्टी मानव हे उत्तम लक्षण सांगितलं. 12वा धर्म नियम आहे समदृष्टी. सदैव सम. आलं का तिथं? म्हणजे पूज्यश्रीने सगळं लोणी काढून ठेवले, फक्त लोणी खायचंय. काय? लोणी खायचंय. 12वा नियम सांगितला समदृष्टी. सर्वात सर्वांना समदृष्टीनं पाहणं सर्वांचा धर्म होय. कारण काही कारणाने व्यवहारात विषमता करावी लागते, परंतु भावात कधी विषमता नसू नये. व्यवहारात विषमता असावी आणि असणं ही गरजेचं आहे. कारण विषमता असेल, जसं एखाद्या वेळेस मुलांवरती काही गोष्ट केली तर डोळे मोठे करून क्रोध करण्याचा आवेशी करावा लागतो. विश्वामित्रही क्रोध करण्याचा, पण भाव मात्र कधी विषमता नव्हता. कधी गोड बोलावं अथवा कधी क्रोध करावं, हे संसार आहे. या ठिकाणी विषमता असू शकते, परंतु समता ही आतली असावी. क्रोध आला तरी तीच अवस्था आणि सुख मिळालं तरी तीच अवस्था. या ठिकाणी विषमता नसावी. मौन, 13वं साधन मौन सांगितलं. मौनम खलु साधनम. मौन करण्यानं 8 पाप नष्ट होतात. 8 पाप घडू शकत नाही. खोटं बोलणं, कटू वचन, हे अशा 8 पाप सांगितलं, ते होऊ शकत नाही. आणि मौन म्हणजे उत्तम. या ठिकाणी याचं विश्लेषण नाही केलं, पण मी सांगतो की मौन कारणाशिवाय व्यर्थ बडबड करणं हे मौन होऊ शकत नाही. मौन म्हणजे काय? की वाणीनं बोलणं असं नाही. वाणीनं बोलत असा, पण दुसऱ्याच्या हृदयाला थंडावा देत असेल, दुसऱ्याच्या मनाला आनंद देत असेल आणि दुसऱ्याच्या मनाला भक्ती मार्गात आणणारे असेल, तर हे झालं मौन. म्हणजे माझं तरी 1 तास मौन होतं रोज. म्हणजे भागवतानुसार, भागवताच्या नियमानुसार आणि धर्म नियमानुसार. ह्याच्यापेक्षाही पुढचं मौन, याच्यापेक्षाही वाणीनं थंडावा देणारं हे संसारातला नियम झाला. परंतु याच्यापेक्षाही माझ्या मते एक मौन आहे, आणि त्याच्या एवढं मौन साधनेत प्रगती करणारं कुठलंच नाही. वाणीचं मौन तर उत्तम आहे, वाणीचा संयम तर उत्तम आहे, परंतु कधी कधी दिवसभर तर शक्य नाही, परंतु 5-10 मिनिटं, 2 मिनिटं, 1 मिनिट, 5 सेकंद, 2.5 सेकंद सुद्धा मनाचं मौन ठेवावं. 2.5 सेकंद सुद्धा ठेवलं ना, उद्धार झाला. मग मनाचं मौन कसं ठेवायचं? की मनात कोणताच विचार नाही, शांत अवस्था. बाहेर तर मौन, ठीक आहे,
मनात विचार करतो माझं मौन सुटे दे, आता दाखवतो कसं आहे ते. माझं मौन आहे ना आज, नाहीतर आता काय बोलू शकत नाही ना. मौन असं असावं की अंतःकरणाचं मौन. जसा मोबाईलचा आवाज कमी करून ठेवला तर मोबाईलचं म्युझिकही कमी होऊन जाईल, तसं अंतःकरणाचा आवाज कमी करून ठेवावा, अंतःकरणाचं मौन ठेवावं. अंतःकरणाचं मौन हे सगळ्यात उत्तम मौन आहे. शांत बसा, मनात कोणताच विचार नाही, उत्तम मौन आहे. हे 1 मिनिट मौन केलं तर उत्तम. पण जसं जसं बाह्य मौन ठेवतो आपण आणि मौन ठेवता ठेवता अंतःकरणातलं मौन होऊन लागतं. आणि अंतःकरणात ज्या भगवंताचं मौन होतं, ज्या गुरुबंधूचं मौन होतं, अथवा धर्तीवर जो पण सत्मार्गावर चाललेला आहे, भक्ती मार्गावर चाललेला आहे, अनेक वेगळ्या संप्रदाय मत पंथात चाललेला असेल, आणि त्या प्रभूचं, त्या साधकाचं मौन जर असं झालं असेल, तर तो कोणत्याही संप्रदायाचा असो अथवा कोणत्याही पंथाचा असो, पंथ महत्वाचा नाही, संप्रदाय महत्वाचा नाही, उत्तम साधक महत्वाचा आहे. त्या साधकाच्या चरणी दंडवत. तो साधक उत्तम मौन ठेवणारा साधक झाला आणि धर्माचं उत्तम आचरण करणारा साधक झाला. वारकरी संप्रदायातला असो, शिव संप्रदायातला असो, वैष्णव संप्रदायातला असो, पण उत्तम मौन कोणतं की वाणीपेक्षाही उत्तम मौन अंतःकरणाचं. 14वा नियम सांगितला की आत्मचिंतन. मत पंथ हे परत वेगळे झाले. पहिला एकच सनातन धर्म होता आणि आजही आहे. आणि आपण नसलो, पृथ्वी नसली तरीही हे राहू शकणार आहे. कारण सनातन धर्म कुणी स्थापन नाही केला. सनातन धर्मात भगवंतानी अवतार घेतला. चिराकाल सनातन धर्म आहे. सनातन धर्म कधी संपणारा नाही. सनातन धर्म कधी बुडणारा नाही. या धर्माच्या रक्षणासाठी संत आणि भगवंतानी धर्तीवर अवतार घेतला. म्हणून आत्मचिंतन, धर्म सांगतं की आत्मचिंतन. आत्मचिंतन म्हणजे काय की दररोज मी कोण आहे. भिंतीवरती पेनने लिहून ठेवा, जिथं नजर सारखी जात असेल, मी कोण आहे. कोण आहे मी. अनेक नावं युगायुगापर्यंत होऊन गेले. म्हणजे हे 4 युगात नाही भटकलो. ज्यावेळेस भगवंतानी धरती उत्पत्तीत केली, सूर्य उत्पत्तीत केला, चंद्र उत्पत्तीत केला, असे लाखो करोडो ब्रह्मांडात हे धरती, सूर्य, चंद्र आहेत. भगवंताच्या वेळेस मनु महाराजांना उत्पत्ती केली. मनु महाराजां ऋषी मुनी आणि त्यात अनेक जीव भगवंतांनी उत्पत्तीत केले. तेव्हापासून आपण भटकत आलोय. अनेक शरीराची नावं झाली, अनेक शरीराचे आई वडील झाले, अनेक शरीराची पत्नी झाली, अनेक शरीराची मुलं बाळ झाली. मग मी कोण आहे. आत्मचिंतन. कोण आहे मी. आत्मा आहे, भगवंताचा अंश आहे का. व्यास भगवंतांनी सांगितलं की भगवंताचा अंश आहे. मग भगवंताचा अंश आहे तर मी संसाराच्या मोह माये ममतेत का फसू लागलो. म्हणून भगवंत म्हणतात की आत्मचिंतन रोज करावं. मी शरीर नाही, परमात्म्याचा अंश आहे. जन्माला येण्याप्रमाणे माझे वेगळे नातेवाईक, आताचे वेगळे. मी मोहममतेत नाही फसणार. मृत्यूनंतर माझे कोणीही नातेवाईक नाही राहणार. मृत्यूनंतर कोणी येईल का सोबत. भगवंताची माया आहे यथार्थ जाणणं आणि स्वतःला जाणणं हे सर्वात मोठं आत्मचिंतन आहे.
दृश्यापासून दृष्टी माग परतून सर्व साक्षी रूप दृष्ट्यात मन स्थिर करणं हे खरा आनंद आहे, खरा आनंद आहे, खरं आत्मचिंतन आहे. आत्मनात विवेक, आत्म्यात विवेक जागृती करणं सर्वात मोठा धर्म आहे. जगत अपूर्ण आहे, सूर्य अपूर्ण आहे, चंद्र अपूर्ण आहे, हवा अपूर्ण आहे, आकाश अपूर्ण आहे. कारण धरतीचाही कधीतरी शेवट आहे, सूर्यही कधीतरी लुप्त पावणार आहे, चंद्रही कधीतरी लुप्त पावणार आहे. परंतु आत्मा भगवंत म्हणतात पूर्ण आहे. ना आत्मा कधी जन्मला आणि ना कधी मरणार. हे सत्य आहे, हे खरं आत्मचिंतन आहे. आणि ज्यावेळेस या सत्य चिंतनात मनुष्य लागला जातो ना, माझा कधीही जन्म झाला नाही आणि कधी मरणारही नाही, त्या क्षणाला माया नष्ट होऊ लागते, त्या क्षणाला संसाराचं नातं गोत नष्ट होऊ लागतं, काही शिल्लकच राहत नाही. म्हणून भगवंत म्हणतात की आत्मचिंतन करा. रोज तर आपण हिशोब ठेवतो की आज नफा किती झाला, तोटा किती झाला, आज काय केलं. परंतु आत्मचिंतनाची ही नोंद ठेवा की किती वेळेस मी चिंतन केलं, किती वेळेस मी अंतःकरणाचं मौन ठेवलं आणि काही गोष्टी त्याग केल्या, याची नोंद असेल. म्हणून आत्मचिंतन फार गरजेचं आहे. पंचमहाभूता, ईश्वराची कल्पना करणं, ईश्वराचा अनुभव घेणं, हे सर्वांचाच 15वा धर्म आहे. 16 धर्म आहे कृष्ण चरित्र श्रवण करणे, हे सर्वांचा मोठा धर्म आहे. म्हणून कृष्ण चरित्र भागवत ऐकणं हे एक धर्म आहे आणि आपल्या मुलांना ऐकवणं हे एक पण मोठा धर्म आहे. मुलांना आपण धर्म मार्गावर घेऊन जाणं हा मोठा धर्म आहे. सोळा नियम झाले आणि राहिलेले 14 नियम आपण उद्याच्या सत्रामध्ये घेऊ.